आपल्यासाठी असते, तुमच्यासाठी असते आणि तुम्ही अगदी एवढा वेळ घेणार तर मात्र आयोजक देखील वेळेवर निर्बंध असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा असेल. माणाईनगर आपल्या आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवा. 3 षटकांची लढत, 15 मिनिटांचा अवधी आणि 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. बागलवाडी टीम माणाईनगर आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. गोलंदाज आबासो. नितीन आणि त्यांच्या साथीला राहुल आणि 3 शिलार. पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉल. दोन शिलार बंधूंची जोडी. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगले केले. चेंडू हातातून निसटलाय. झेल देखील सोडला. धावांचा श्री गणेश होत असताना टीम जय हनुमान माणाईनगर एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे जय हनुमान माणाईनगरने विजय प्राप्त केलाय, दुसऱ्या बाजूला शार्वी 11 बागलवाडी त्यांनी देखील चांगला खेळ करत असताना पहिला विजय प्राप्त केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज आबासो. कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. पांडुरंग नागवत सर त्यांच्या बरोबरीने अक्षय मिरकुटे सर हे दोन पंच या मॅच मध्ये. सरपंच चषक 2025 आजचा दुसरा दिवस. धावा कराव्या लागतील कारण ज्या प्रकारे या मॅच मध्ये दोन्ही टीमने पहिला विजय प्राप्त करत असताना आत्मविश्वास दाखवलाय, या दुसऱ्या फेरीतील मॅच मध्ये कसा खेळ करतील हे पाहायचं आहे. चौथ्या चेंडूवर आक्रमण केलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगला झेल टिपलाय आणि मोठा विकेट राहुल पवार यांना पडतावं लागेल. माफ करा, राहुल शिलार बाद झाले. आणि ज्या प्रकारे हा झेल पकडलाय, मिस टाइम स्ट्रोक, टायमिंग झालं नाहीये कारण कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्ही फुलटॉस चेंडूवर बाद होता आणि तेच चित्र पाहायला मिळालं. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, परंतु स्वतःवर नाराज असतील राहुल शेलार. वन डाऊन साठी फलंदाज किरण शेलार. किरण यांना रन बनवावे लागतील कारण 4 चेंडूंचा खेळ झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. अपील केले आहे आणि अपील मध्ये उत्साह जरूर आहे. पंचांचा स्पष्ट नकार. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 1 टू गो. धावसंख्या धाव फलकावर 2. 5 चेंडू अखेर. टीम जय हनुमान माणाईनगर डाऊन द लेग साइड. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. खराब दिशा. वाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत स्वतःवर किरण शेलार. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम जय हनुमान माणाईनगर 1 गडी बाद 3.
आज मानाईनगरचा वंडर बॉय सोहम शेलार नाहीये स्क्वॉड मध्ये, त्यामुळे तुम्हाला एक गोलंदाज एका फलंदाजाची कमी आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. कारण दुसऱ्या बाजूला शार्वी 11 बागलवाडी पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला होता, 60 धावांची नोंद केली होती आणि या 60 धावा 59 धावा केल्या होत्या आणि 59 धावा या सरपंच चषकामधला उच्चांक राहिला. 59 धावा ज्या प्रकारे केल्यात पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये समोर जय हनुमान मानाईनगर षटक क्रमांक 2 मयूर घारे. मयूर घारे यांचा पहिला चेंडू नितीन शेलार यांच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडू जाईल सरळ प्लॉटच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. सरपंच चषक शेलारांचा वार, षटकार. षटकाराने समीकरण बदललं जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला चेंडू युवराज सिंग सरांच्या स्टाईलने नितीन शेलार खणखणीत सरपंच चषक दर्जेदार षटकार. वॉट अ स्ट्रोक, लाजवाब फटका. युवराज सिंग सरांची आठवण आली. काय ज्या प्रकारे हा फटका सजवलाय, नेत्रदीपक फटका. डावखुरे आताचे फलंदाज ज्यावेळेला फलंदाजी करतात अगदी प्रेक्षकांचं लक्ष आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, कारण त्यांना नैसर्गिक वरदान लाभलेलं असतं. सलगचा तिसरा येईल का? मयूर घारे पुनरागमन करतील का? सलगचा तिसरा हवेत खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहतील. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंना दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. 3 इन अ रो. नितीन शेलार सेट ऑन फायर. सरपंच चषक 2025 मधील दुसरी षटकार हॅट्रिक ठोकली आहे. सलगचे 3 आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. मयूर घारे यांनी जर सलग 3 चेंडू निर्धाव हाताळले तर बॉस यांच्या माध्यमातून 500 रुपये. समोर फलंदाज आहे नितीन शेलार. आक्रमक पवित्रा धारण केलाय. 3 षटकार ठोकलेत. मानाईनगर संघ पहिल्या षटकामध्ये कुठेतरी पिछाडीवर होता, पण दुसऱ्या षटकामध्ये पहा काय आक्रमण केलंय. हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका. टायमिंग झाला नाहीये. चेंडू हवेत, कॉलिंग चुकलंय आणि 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. हा झेल तुम्हाला पकडायला हवा होता, कारण नितीन शेलार सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देऊ शकत नाहीये. एक मात्र या षटकामध्ये मात्र ज्या प्रकारे संधी निर्माण केली होती मयूर घारे. एसीसी नवीवाडी आपण सज्ज राहायचंय. फुला लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चायनीज कट. 1 धाव प्राप्त होईल. नितीन शेलार. टीमची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. नितीन शेलार यांनी षटकार हॅट्रिक ठोकले आणि विजयी संघ खेळला नेक्स्ट मॅच एसीसी नवीवाडी या टीम सोबत. या मॅच मध्ये नितीन शेलार यांची प्रहार पाहायला मिळतात. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये आले अपयश. चेंडू सीमारेषा पार. सरपंच चषक नितीन शेलार यांच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 28. महागड षटक गोलंदाज मयूर घारे यांचा आणि या षटकामध्ये तब्बल धावा केल्या 25. आणि जे षटक हवं होतं जय हनुमान मानाईनगर टीमला ते षटक मात्र आले. 28 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा होत्या अबासो यांच्या आणि त्यानंतर मात्र 25 धावा आल्या. अंतिम षटक गोलंदाज विराज. विराज आले षटक क्रमांक 3 साठी. स्लॉग ओव्हरचं षटक. अंतिम षटक. पहिला चेंडू हुक केलाय. किरण शेलार यांच्या बॅटमधून 1 रन. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. या मॅच मध्ये सुरुवात मात्र चांगली गेली, कारण ज्या प्रकारे सरपंच चषक 2025 आजचा आपण दुसरा दिवस पाहतोय.
सन्मान दिलाय चेंडूला. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. नितीन शेलार यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न. लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होईल. धाव आली हे महत्वाचं आहे सर. आणि नितीन शेलार यांना तुम्हाला स्ट्राईक वरती आणणं, आणि मी म्हणेन हे चांगला निर्णय, कारण ज्यावेळेला एखादा चांगला फलंदाजी करतो त्यावेळेला तुम्ही एक धाव घ्या, नॉन स्ट्राईकला जा, त्याची बॅटिंग पहा, आणि हे तुमच्या संघासाठी फायदेशीर असतं. आणि तेच किरण शेलार यांनी केलंय. नितीन शेलार यांच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. हा फलंदाज डावखुऱ्या हाताचा ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळ केलाय, आपल्या नावाची छाप सोडली आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय आणि वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार, आर पार. सरपंच चषक नितीन शेलार ब्रँडेड स्ट्रोक. मानाईनगरचा दर्जा दाखवणारा षटकार. जय हनुमान मानाईनगर आता थांबायला नाव घेत नाहीये. 36 धावा धाव फलकावर. व्हॉट अ स्ट्रोक. जय हनुमान मानाईनगर अगदी या वर्षी चांगल्या टच मध्ये आहे. टिंगरे सरकार जेव्हापासून या टीमने खेळलाय तेव्हापासून या संघाचा अगदी एक वेगळा आत्मविश्वास आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळता, खुल्या गटातील स्पर्धा खेळता, तो आत्मविश्वास तुम्हाला फायदेशीर ठरतो, कारण क्रिकेट आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले तब्बल 36. डाऊन द लेग साइड दबाव आहे षटकाराचा. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 37. 5 षटकाराचा दबाव स्पष्टपणे जाणवतोय, आणि त्यानंतर मात्र कुठेतरी पुनरागमन करावं लागेल. विराज. फुलटॉस चेंडू, नो चेंडूचा इशारा. नो +1. चुकी केली विराज यांनी. आता नो बरोबर एक चेंडू आलाय फ्री हिट. एक भीमर हाताळलाय. पंच सांगतायत की तुम्ही एक चेंडू हाताळलाय भीमरचा. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. सरपंच चषक आहे, सुपर हिट. नितीन शेलार सुवर्ण संधी असेल आपल्या मनासारखा फटका खेळण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. स्लॉक स्वीप. चेंडू आकाशात मारलाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल सुटलाय. फ्री हिटचा चेंडू. नुकसान होणार नाहीये. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 41 धावा. अद्याप या षटकामधील चेंडूचा खेळ आहे बाकी आहे 2 चेंडू शेष. 41 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय. 1च धाव प्राप्त होईल. नाराज आहेत स्वतःवर नितीन शेलार. त्यांना देखील माहित होतं की मला हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगला खेळता आला असता, परंतु बॅटच्या बॉटमला लागला. 1 धाव प्राप्त होईल. 42 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील सोडून दिलाय. अगदी पंच शहानिशा करत असताना सांगतात की हा योग्य चेंडू आहे. शेवटचा चेंडू हाताळलाय. नीट धाव. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. टीम जय हनुमान मानाईनगर टीमची धावसंख्या 42 आणि 43 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. शार्वी 11 बागलवाडी 43 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. टीम शार्वी 11 बागलवाडी. टीम ACC नेवेवाडी आपण देखील सज्ज राहायचं आहे. विजयी संघासोबत आपली महत्वाची मॅच असेल आज दुपारच्या सत्रामध्ये. एकदंत चितपवाडी त्यांच्या विरोधात रॉयल मेन. 1 साइड जिवाळा बनपुरी. रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. दुपारच्या सत्रामध्ये आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. सळवे 11 सळवे. आई वडजाई 11 मालदन. नवलाई जिंती. आदर्श 11 बिलारेवाडी. वेताळनाथ स्पोर्ट्स असरेवाडी. जय हनुमान सुपोडेवाडी आणि कुंभारवाडी बॉईज ए हे सर्व संघ इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असेल या स्पर्धेवर. जय हनुमान मानाईनगर. चला मित्रांनो त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा आणि फिल्डिंग लावून घ्या.
चला मॅचला आपण सुरुवात करूया. टीम जय हनुमान मानाईनगर शार्वी 11 बागलवाडी समोर लक्ष आहे 43 धावांचा. बागलवाडी आपली फलंदाजी आहे, एक खेळाडू पाठवा. 43 धावांचं लक्ष. टाइम नोट केला जाईल. 10:27 मिनिटांचा अवधी झालाय. लक्षात घ्या 15 मिनिटं तुम्हाला दिली आहेत, जास्त वेळ घेऊ नका. उमेश देसाई यांचा पहिला चेंडू, फटका फसलाय. सुवर्ण संधी असेल, चांगला झेल टिपलाय, अप्रतिम झेल. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. शून्यावर बाद झालेत फलंदाज. गणेश शून्यावर बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी शुभम. सुरुवात कशी असावी, स्वतः संघाचे कर्णधार आहेत जय हनुमान मानाईनगर उमेश देसाई आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. सुरुवात स्वप्नवत झाली. या मॅच मध्ये जय हनुमान मानाईनगर कशा प्रकारे खेळ करतील, कारण हा दुसऱ्या फेरीतील सामना आहे. आज जर सामना तुम्ही जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल, बक्षीसपात्र फेरीपासून एक मॅच दूर असता. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. जय हनुमान मानाईनगर. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शुभम पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या अवांतर धावेने धावांचा श्री गणेश होत असताना शार्वी 11 बागलवाडी फुलालेंचा चेंडू, नो चेंडूचा इशारा केला जातोय. आणि पहा अगदी नो चेंडू मात्र गोलंदाजच्या शैलीवर मात्र इथे आक्षेप घेतलाय. अक्षय अगदी उमेश देसाई आणि गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. नो चेंडू. आणि ज्या वेळेला पंचाने निर्णय दिला तुम्हाला रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे हे षटक मात्र इथे थांबवावं लागेल. 4 धावांची पेनल्टी आणि 9ची 1 म्हणजे 5 धावा जोडल्या जातील. रिव्ह्यू तुम्हाला बिमर साठी आहे आणि व्हाईट साठी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा फ्री हिटचा चेंडू देखील असेल. आणि आता या मॅच मध्ये एक निर्णायक क्षण आलाय. गोलंदाजीसाठी दाखल झालेत अक्षय साळके. 5 धावा जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. 6 धावा धाव फलकावर. फ्री हिटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा हाताळावा लागेल. फ्री हिट देखील चालू असेल. फलंदाज शुभम बागल याचा फायदा उचलतील का? सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा चेंडू चांगला हाताळला जातोय, फटका फसलाय. मिडॉन आहे, चेंडू खाली, झेल पकडला जाईल, नुकसान होणार नाहीये. फ्री हिटचा चेंडू. त्यामुळे इथे मात्र फलंदाज बचावलेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 7. 8 धावा धाव फलकावर. 8 रन्स ऑन बोर्ड. अगदी जल्लोष केला, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला माहित नव्हतं की हा फ्री हिटचा चेंडू आहे. शुभम बागल जीवदान प्राप्त झाले. अक्षय पाटील ऑन स्ट्राइक. या सामन्यामध्ये धावा करायच्या 43. कमी गतीने टाकलेला चेंडू, खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये. डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चेंडू खेळायचा की सोडायचा हे मात्र विथिन सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा असतो. आणि ते मात्र अक्षय पाटील यांचा निर्णय चुकला. निर्धाव चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज
अक्षय चाळके यांचा हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या बाहेर आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, योग्य चेंडू. समोर अक्षय पाटील, गोलंदाज अक्षय चाळके. या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, कारण जय हनुमान माणाईनगर चांगल्या धावफलकावरती नोंद केल्यात. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चांगला लेग कटर पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 8. 1 टू गो. 13 चेंडू मध्ये आता 35 ची गरज. मोरेश्वर म्हात्रे देखील चांगलं ऑपरेटिंग करत असताना प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कमी गतीने टाकलेला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे आणि पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केलाय. मोठा धक्का. अक्षय पाटील झेलबाद आणि पहिल्या षटकामध्ये पुनरागमन करत असताना टीम जय हनुमान माणाईनगर. अक्षय चाळके यांनी चांगले चेंडू हाताळलेत. 12 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 35 धावा. टीम शार्वी 11 बागलवाडी. संदीप विचारे क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी दाखल होत असताना संदीप विचारे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. आणि न्यू बॅटर विराज पाटील. पहिला चेंडू पंच केलाय. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. लॉंग ऑफ वरून चुकी केली आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा देखील मानस दाखवलाय आणि इथे मात्र चुकी होत असताना जिथे एक धाव होती तिथे 4 धावा खर्च केल्यात. खराब क्षेत्ररक्षण. जय हनुमान माणाईनगरला या चुका स्पर्धेबाहेर घेऊन जाऊ शकतात. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. संदीप विचारे यांनी पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. पुढे लेनचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. काऊ कॉर्नर आहे तैनात. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. खराब कलेक्शन. स्वतःवर नाराज आहेत संदीप विचारे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. 1 शॉट म्हणजे इथे एकच धाव असेल. अतिघाई संकटात नाही. फलंदाज शुभम बागल, विराज पाटील यांच्या माध्यमातून एक अपुरी धाव घेतली. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 13. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. खराब दिशा. ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. अक्षय मिरकुटे सरांचा इशारा आलाय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. अवांतर धावा रोखाव्या लागतील, कारण लक्ष 43 धावांचा आहे. टीमची धावसंख्या 14. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकत नाहीये. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. अगदी पहिलाच मनसुबा बनवला होता की मला ऑन साइडला खेळायचं आहे आणि संदीप विचारे चांगला चेंडू हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी. स्लॉट मध्ये होता. गॅप मध्ये खेळलाय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा. सरपंचषक. चौकार. शुभम बागल यांनी चौकार ठोकलाय. 9 चेंडू मध्ये आता 29 करायचे आहेत. या मॅच मध्ये समीकरण सोपं आहे. टीम शार्वी 11 बागलवाडी. वेलकम टीम एकदंत शितपवाडी. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. जेलची संधी असेल. चेंडूचा अंदाज चुकलाय. दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. कॅचेस विन द मॅचेस. आणि इथे मात्र सातत्याने जेल सोडत असताना टीम जय हनुमान माणाईनगर. पाटण क्रिकेट संघटनेचे खजिनदार सचिन माने साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम खजिनदार. 7 चेंडू मध्ये आता 23 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना कमी गतीने टाकलेला चेंडू. चांगला कटर. संदीप विचारे यांची चांगली गोलंदाजी षटकाची होते सांगता. आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत 23. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. शार्वी 11 बागलवाडी.
नितीन शेलार अंतिम षटक. पहिला चेंडू बॅटला लागल्यानंतर पायावर आदळतो. एक चिकी सिंगल प्राप्त केली जाईल. स्वतःच्या गोलंदाजीवर अगदी चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल धाव. 5 चेंडूमध्ये आता 22 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका विजयाचे दरवाजे उघडू शकतो. सामना खुला होऊ शकतो. परंतु तो मोठा षटकार खेळणं अत्यावश्यक आहे या मॅच मध्ये. एक जबरदस्त सामना आपण पाहताय. नितीन शेलार पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 ऑफस्टंपच्या बाहेर आणि तो अगदी पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. पंच केलाय. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर. चेंडू खाली चुकी करणार नाहीये. किरण शेलारने डीप लाय झेल आणि धक्का क्रमांक 3 टीम शारवी 11 बागलवाडी फलंदाज बाद. चार चेंडू मध्ये 21 धावांची गरज. चार चेंडू मध्ये आता 21 करायचे आहेत. 4 मोठे फटके खेळावे लागतील. या सामन्यातील अत्यंत महत्वाचा चेंडू. जर हा चेंडू निर्धाव आला तर मॅच खुली होईल जय हनुमान मानाईनगर या टीमसाठी. चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये चुकीचा निर्णय. जय हनुमान मानाईनगर मॅच अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा चेंडू देखील अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. फलंदाज होईल बाद. सामना टीम जय हनुमान मानाईनगर या टीमच्या दृष्टिकोनातून आता विजय प्रगतीपथावर असताना विजय अगदी आवाक्यामध्ये आलाय. हे मॅच मध्ये टीम जय हनुमान मानाईनगर ही मॅच मात्र जिंकेल. कारण ही मॅच ज्या प्रकारे खुली झाली टीम जय हनुमान मानाईनगर विजय प्राप्त करेल आणि चुका केल्या शारवी 11 बागलवाडीने आणि त्याचा फायदा मात्र जय हनुमान मानाईनगरने घेतलाय. दुसरा सामना जिंकून मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतील टीम एसीसी नवीवाडी. कॅप्टन आपण सज्ज राहा. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. एका चेंडूमध्ये आता 21 धावांची गरज. एक चेंडू 21 ची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. विजय मात्र प्राप्त केला जातोय जय हनुमान मानाईनगर. अभिनंदन टीम. आणि या सामन्यामध्ये मात्र विजय प्राप्त करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आणि जय हनुमान मानाईनगर विपक्ष टीम एसीसी नवीवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करूया तिसऱ्या फेरीची मॅच. त्याच दरम्यान सरपंच चषक 2025 या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलेला आहे आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौ उमादेवी रुपेश भोई सरपंच मंदुरकोळे खुर्द यांचे मिस्टर श्री रुपेश भोई साहेब यांचं शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय श्री रुपेश भोई साहेब यांचं सरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य केले, ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे त्या मान्यवरांचं आम्ही सरपंच चषक 2025 मध्ये या तिसऱ्या पर्वामध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम.